चला 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 या जरा फास्ट मध्ये या, चला फास्ट या, फास्ट या. अरे मागे या, चला साहेब मागे थोडं. एक मिनिट मागे धक्का नको बाबा. मी एकदम मागे भाऊ मागे चालायला घेऊ ना जरा मागे. पुढे पुढे यार अरे मोकळा आहे पूर्ण. चला चला राईटला जायचं. चला राईटला 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 चल. मागे ना दादा, चला ना तुम्ही पण. अरे हळू. राहिले भैया सगळे. चला पडू दे पडू दे पडू दे पडू दे. चालत राहा चालत राहा. चला या, थांबू नका. चला चला पुढे चला. भाई सुद्धा ते हे बंद करणार आपल्या. चला पुढे चला. चला पुढे. थांबू नका. रेड कार्पेट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का, या दृश्यांनी हा प्रश्न उपस्थित होतो आहे. ही दृश्य बरंच काही सांगून जात आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघही या ठिकाणी, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघही या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मनसेच्या दीपोत्सवाचं
हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंची सातत्याने बदलणारी भूमिका आणि राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा उचलून धरलेला मुद्दा ह्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली। ती म्हणजे राज ठाकरे हे भाजपच्या राज ठाकरे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत का? आणि ही दृश्य मी तुम्हाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दाखवतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे हे तिघही या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। राज ठाकरे आणि मनसे यांच्याकडून जे दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं दिवाळीच्या निमित्ताने, त्या दिवाळीच्या दीपोत्सवाच्या आयोजनासाठी, त्याच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघही पोहोचलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी या दृश्यातनं आपल्याला पाहायला मिळाली आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी नवी राजकीय समीकरणं आणि या नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी आहे का, हा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण या निमित्ताने उपस्थित होणार आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचा जो दिवाळी महोत्सव असतो त्याच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी पोहोचलेली आहेत। गेल्या काही महिन्यांपासून, गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने एक चर्चा सुरू असते, ती म्हणजे मनसे आणि भाजपची युती होणार का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यासाठी आहे कारण ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी पहिल्यांदा लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजपच्या विरोधातली भूमिका घेतली आणि त्यानंतर सातत्याने आपण जर गेले काही महिने पाहिलं तर राज ठाकरे हे हिंदुत्वाची भूमिका ही सातत्याने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि ही आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचा मुद्दा असू दे आणि त्यानंतर मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा असू दे, असे अनेक मुद्दे या ठिकाणी राज ठाकरे यांनी घेतले आणि त्यामुळे राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे राज ठाकरे हे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत का? मनसे आणि भाजपची युती होणार आहे का? मनसे आणि भाजप हे एकत्र येऊ शकतील का? मनसे आणि भाजपची थेट युती झाली नाही तरी एक छुपी युती या ठिकाणी पाहायला मिळू शकते का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने राज्याच्या राजकारणामध्ये उपस्थित झाले। काही ठिकाणी भाजप आणि मनसे यांनी या दोन पक्षांनी स्थानिक राजकारणामध्ये स्थानिक ठिकाणी या ठिकाणी त्यांनी युती केल्याचंही पाहायला मिळालं, एकत्र येऊन निवडणुकी लढवल्याचं पाहायला मिळालं। मात्र दोन्ही पक्षांकडून सातत्याने अजूनही युतीबाबत ठोस काहीच सांगितलं जात नाहीये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना आज दीपावलीच्या अनेक शुभेच्छा। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि मित्र देवेंद्रजी फडणवीस यांचा मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दिली, दाखवली। हे आपल्या दीपोत्सवाचं 9वं वर्ष आहे
आणि 10 वर्ष आपण अशाच प्रकारे दीपोत्सव साजरा करतो. यावर्षी जरा जास्ती आहे. अनेकांनी मला विचारलं नातू झाल्यामुळे का? तसं नाहीये, दरवर्षी वाढवत जाऊ आपण, नातू नाही दिवे. परंतु अनेक लोक बाहेर अडकलेली आहेत, कारण मगाशी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक पोलिसांनी जरा थोडेसे रस्ते वगैरे बंद झाले होते. अनेक लोक येत आहेत, खूप ठिकाणून येत आहेत. आपण या दीपोत्सवाचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा एवढीच फक्त इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दीपावलीच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी ज्यांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव या ठिकाणी सुरू झाला आणि नित्यनेमाने साजरा होतोय, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राजसाहेब ठाकरे, आमचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने या दीपावलीच्या निमित्ताने आपल्याला सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आणि आपल्या जीवनामध्ये सुखाचे क्षण यावे. दिवाळी हा आपला अतिशय महत्त्वाचा सण आहे आणि आपण या दिव्यांच्या माध्यमातून एक प्रकारे आपल्यातलं तेज जागृत करत असतो आणि म्हणूनच दीपोत्सव हा आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा असा उत्सव आहे. आणि आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये आता हे लक्ष दिवे जे या ठिकाणी पेटले आहेत, प्रज्वलित झाले आहेत, त्याच्यामुळे एक जो लख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय, तसाच लख प्रकाश आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये यावा एवढीच या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता नाथसेब आपण आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सगळ्यांनाच दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. या शिवतीर्थावर आदरणीय राजसाहेबांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव गेले 10 वर्ष आयोजित केला जातो. आजच्या या अतिशय आनंदमयी कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बाळा नांदगावकरचे आहेत, सरदेसाईचे आहेत, सर्वच मान्यवर आहेत आणि अमित आहे आणि आवडता विषय सगळ्यांनाच या दिवाळीच्या शुभेच्छा देताना आनंद होतोय. खरं म्हणजे 10 वर्ष आपण या दीपोत्सवाचं आयोजन करताय आणि गेले 2 वर्ष कोविडमुळे आपल्याला अनेक सण उत्सव इच्छा आकांक्षा असून देखील साजरे करता येत नव्हते, मर्यादा होत्या. 10 वर्ष हा दीपोत्सव इकडे आयोजित केला जातोय आणि सगळ्यांना सोबत घेऊन ही दिवाळीची सुरुवात येथून राजसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे हा एक आगळा वेगळा दिवाळीचा कार्यक्रम आहे. आपण दिवाळीमध्ये अनेक ठिकाणी आता पाहतोय दीपोत्सव, आकाश कंदील लावतो, रांगोळ्या काढतो, किल्ले स्पर्धा करतो, सगळीकडे आपापल्या परीने उत्सव साजरे करत असतो.
यावर्षी राजसाहेब म्हटलं आम्ही सगळे सण उत्सव जोरात करायचं ठरवलं, त्याप्रमाणे आम्ही कमिटमेंट पाळलेली आहे दिवाळीची पण. म्हणजे गणपती, नवरात्रोत्सव आणि दिवाळी देखील जोरात होईल असं आम्ही ठरवलं आणि प्रत्यक्षात तशा प्रकारचे कार्यक्रम झाले. लोकांनी खूप आनंद घेतला. गणपतीमध्ये, नवरात्रीमध्ये थोडं जरा मोकळा श्वास घेतला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर सगळेच जराशे दबून बसले होते. बरोबर आहे ना? पण तसा मोकळे झालात ना एकदम. आणि सगळीकडे वातावरण देखील चांगलं आहे, आनंदी आहे, उत्साहाचं आहे, जल्लोषाचं आहे. 10 वर्षापासून तुमचा हा कार्यक्रम आहे. पण मनात इच्छा असताना देखील आम्हाला इकडे येता आलं नाही. योगायोग लागतो त्याला. चांगली सुरुवात आहे दिवाळीची. आनंद घेऊया. आणि सगळी रोषणाई झाली आहे आणि आपण आम्हाला पत्रही दिलं, तुम्ही मध्ये भेटला तरी. कारण आम्ही दोघांनी ठरवलंय की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, प्रत्येक माणसाचं हे सरकार आहे. आणि आम्ही नेहमी आपल्याला सांगितलं कधी आपण हक्काने आम्हाला सांगा, काही सूचना असतील. शेवटी तुमचं काही वैयक्तिक काम नसतं. जनतेचे जे प्रश्न आहेत, तुम्हाला अनेक लोक भेटत असतात, आपल्याकडे विनंती करत असतात. सरकारच्या माध्यमातून आपण ते सोडवू शकतो. आणि मागे पण आपण आलात, मी देखील आपल्या घरी गणपतीला आलो, आपण देखील सर्वजण माझ्याकडे तिकडे आलात. एक चांगलं वातावरण आहे सगळीकडे, बरोबर आहे? त्यामुळे तुम्ही कधी आम्हाला सांगता ते लोकांच्या हिताचे विषय सांगता. शेतकऱ्यांसाठी देखील आपण मदत झाली पाहिजे, त्यांना आपण आधार दिला पाहिजे, हेही सांगितले. तसं आम्ही कधी सगळ्यांना आपण आपल्याला माहित आहे की दोघंही आम्ही अगदी उशिरापर्यंत काम करत असतो. त्यामुळे राजसाहेब कधी येऊ शकतात, अगदी रात्री, अपरात्री, मध्यरात्री पण बिलकुल भेटणार. पण आम्ही काय टीका करत नाही. पण चांगली दिवाळी आहे, सगळ्यांची आनंदात गेली पाहिजे. आणि सरकारने देखील ठरवलंय की शेतकऱ्यांना आपण आधार दिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आणि म्हणून सगळे नियम वगैरे आम्ही बाजूला ठेवले, NDRF, SDRF सगळं. बरोबर ना? आपण किती मोठी मदत आपण यावेळेस शेतकऱ्यांना केली. आणि जे निकषात बसत नाही ते नुकसान भरपाई त्यांना देण्याचे आम्ही निर्देश दिलेले आहेत. कालपर्यंत अतिवृष्टी, परतीच्या पावसामध्ये नुकसान झालं, त्यांना भरपाई मिळाली पाहिजे, तशा प्रकारचं सूचना, निर्देश दिले. आणि आणखी ज्या काही सूचना आपल्या आहेत, नक्की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. कारण बळीराजा आहे, आपला अन्नदाता आहे. त्यामुळे त्याला वाऱ्यावर आमचं सरकार सोडणार नाही. कारण देवेंद्रजी देखील गेले अगोदर 5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांना या राज्यातला सगळा अनुभव आहे, प्रत्येक घटकाचा अनुभव आहे. आणि म्हणून नक्कीच आपल्या ज्या भावना आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, नक्की त्याचा सन्मान, आदर हे सरकार करेल. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जेवढं काही देता येईल ते नक्की आपण देऊ, एवढंच या प्रसंगी सांगतो. शेतकरी काही सगळेच आपले लोक आहेत, सर्वसामान्य माणूस, सर्व घटक, हे राज्य आपल्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणून मी आज काही जास्त बोलत नाही. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. हा दीपोत्सव आपल्या सगळ्यांचं जीवन प्रकाशमय करो. रोषणाई जशी केली आपण, तशी सगळ्यांच्या मनामध्ये रोषणाई अगदी उजळून निघू द्या. आणि सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे दिवस येऊ द्या, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. एवढंच सांगतो. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि निरोगी जावो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय राजसाहेबांना विनंती करतो की आपण मुख्यमंत्र्यांचा तर तुम्ही ज्या प्रकारे या ठिकाणी पाहताय
महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर एका नवीन राजकीय समीकरणांची नांदी म्हणून या दृश्यांकडे पाहिलं जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती ही सर्व काही सांगून जाते. आणि काही वेळापूर्वीच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलताना ऐकलं. राज ठाकरे यांनी परतीच्या पावसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, बळीराजाचं नुकसान झालं, त्याच्या संदर्भामध्ये एक पत्र लिहिलं आणि आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे, त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब तात्काळ मदत आमचं सरकार करणार आहे असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरती या ठिकाणी भाष्य केलं. त्याचसोबत राज ठाकरे कोणताही मुद्दा आमच्याकडे कधीही घेऊन येऊ शकतात, आमच्याशी याबाबत चर्चा करू शकतात असंही मुख्यमंत्री म्हणाले. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणाले ती म्हणजे या ठिकाणी आम्हाला यायचं होतं, मात्र या ठिकाणी आम्हाला यायचं होतं, मात्र आमची इच्छा असूनही आम्हाला या ठिकाणी येता आलं नाही. ज्या प्रकारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध ताणले गेले आणि हे संबंध ताणले गेल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवाद बंद झाला. राज ठाकरे नाराज होते कारण उद्धव ठाकरे ही दृश्य महाराष्ट्रातल्या नवीन राजकीय समीकरणांची नांदी आहे का असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. कारण राजकीय समीकरणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ही जी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जी चर्चा वारंवार सुरू असते, जी चर्चा वारंवार केली जाते, ती चर्चा म्हणजे मनसे भाजप एकत्र येणार का. या चर्चा या गेले काही काळ महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर सुरू होत्या. भाजप आणि मनसेचे नेते याबाबत स्पष्टपणे काहीही बोलले नसले तरी भाजपच्या अनेक नेत्यांच्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी या फेरी वाढल्या होत्या. मनसेचे नेते, भाजपचे नेते हे राज ठाकरे यांच्या घरी येऊन त्यांना भेटत होते, त्यांना चर्चा करत होते, त्यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा होत होत्या. आणि मनसे नेत्यांच्या ज्या भेट वाढली होती ही भेट भाजप आणि मनसे नेत्यांची वाढलेली भेट आशिष शेलार असू देत, देवेंद्र फडणवीस असू देत, त्यानंतर भाजपचे इतर नेते असू देत, हे नेते सातत्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटत होते, त्यांच्याशी चर्चा करत होते. आणि त्यामुळेच एकंदरीतच या सगळ्यांमध्ये जो प्रश्न उपस्थित केला जात होता तो म्हणजे या ठिकाणी तर राज ठाकरे यांनी पहिल्यांदा घेतलेली विरोधातली भूमिका तुम्ही पाहताय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डीसीएम बोलताय, डीसीएम काही असलं तरी राजकीय चालत करायचं.
वाईट होईल, वाईट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे मासाहेबांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय जात आहेत. एकंदरीतच हे तीनही नेते एकत्र येणं आणि या तीनही नेत्यांचं हे एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बऱ्याच काही गोष्टी सांगून जातं. राज ठाकरेंनी पहिल्यांदा विरोधात घेतलेली भूमिका भाजपच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि त्यानंतर राज ठाकरे सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मग हनुमान चालीसा हा मुद्दा असू दे किंवा मशिदीवरील भोंगे हा मुद्दा असू दे, सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करतायत. भाजपचे नेते राज ठाकरे यांना येऊन भेटतायत आणि त्यामुळे राज ठाकरे हे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत का? मध्यंतरी ईडीची चौकशी देखील राज ठाकरेंची झाली, त्यानंतर हा प्रश्न सातत्याने उपस्थित होऊ लागला. तुम्ही पाहताय ही दृश्य मासाहेबांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार हे तीनही नेते एकत्र येऊन घालतायत. एकंदरीतच या दृश्यातून एक मेसेज दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष झाला आणि या सत्ता संघर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं, उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन या ठिकाणी सत्ता स्थापन केली आणि सत्ता स्थापन केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर या तीनही नेत्यांच्या भेटीगाठी वाढणं. एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे ह्या गोष्टी होत होत्या, पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी देखील राज ठाकरे यांचा उल्लेख हा कार्यकर्ते किंवा नेते नसलेली सेना असा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका टिप्पणी करण्यात आली. मात्र हे तीनही नेते एकत्र येऊन राजकीय जाणकार म्हणतायत की एक दाखवण्याचा प्रयत्न करतायत की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात येणाऱ्या दिवसांमध्ये राजकीय पटलावर एक कन्सॉलिडेटेड फोर्स हा तयार होणार आहे. आणि ही एकंदरीतच हे दृश्य ही मुंबई महानगरपालिकेसाठी खास करून महत्त्वाची आहेत. कारण मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची असा भाजपचा प्रयत्न आहे आणि ह्या भाजपच्या प्रयत्नांमध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असणं आणि त्यानंतर एकंदरीतच मराठीचा मुद्दा आणि त्याचसोबत हिंदुत्वाचा असे दोनही मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाणारे राज ठाकरे, त्यामुळे महापालिकेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा तर त्यामुळे हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा हा राज ठाकरे सातत्याने उपस्थित करतायत आणि ह्याच हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर याच हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांनी सातत्याने राजकारण केलं आणि या दोन्ही मुद्दे हे दोन्ही मुद्दे हे ज्या मुद्द्यांवरती उद्धव ठाकरेंचं राजकारण आपण पाहिलं, हेच दोन्ही मुद्दे हे घेऊन राज ठाकरे देखील मैदानात उतरतील आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये खास करून एक कन्सॉलिडेटेड फोर्स हा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे या नेत्यांचा दिसून येतोय आणि राजकीय जाणकार हीच गोष्ट म्हणतात की हा कन्सॉलिडेटेड फोर्स दाखवून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात येणाऱ्या निवडणुकांमध्ये उतरायचं हा एकंदरीतच दाखवण्याचा प्रयत्न माध्यमातून केला जातोय.
त्यामुळे तुम्ही पाहताय राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघही एकमेकांची बराच काळ चर्चा करतायत. राज ठाकरे यांच्या घरी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस पोहोचले होते, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आणि त्यानंतर या तीनही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे ज्या प्रकारे काही वेळापूर्वीच बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्हाला इथे यायची अनेक वर्ष इच्छा होती, मात्र आम्ही या ठिकाणी येऊ शकलो नाही, हा अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलेला उद्धव ठाकरेंनाच टोला होता. कारण 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेचे 7 नगरसेवक हे पळवून नेण्याचा आरोप हा उद्धव ठाकरेंवर लागला होता आणि त्यानंतर या दोन्ही भावांमधली दिवाळीच्या खूप खूप सगळ्यांना दीपावलीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं. दरवर्षीप्रमाणे त्यांनी याही वर्षी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि मला आणि उपमुख्यमंत्री महोदयांना निमंत्रण दिलं होतं. खरं म्हणजे दिवाळी आहे, सगळ्यांनी आनंदात साजरी केली पाहिजे आणि सगळ्या नागरिकांना सोबत घेऊन ती ही दिवाळी इथे शिवतीर्थावर साजरी करतात आणि त्यामुळे आम्ही दोघंही आलो होतो. दिवाळी साजरी केली, सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा. ही दिवाळी सगळ्यांना सुख समृद्धीची, आनंदाची, निरोगी जावे अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि हा दीपोत्सव सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन येवो, त्यांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येवो अशा प्रकारच्या सगळ्यांना शुभेच्छा. समीकरणांची नांदी आहे असं म्हटलं जात आहे. आता या दिवाळीच्या दीपोत्सवामध्ये काय राजकीय नांदी आहे? यापूर्वी देखील गणपतीमध्ये आम्ही त्यांच्याकडे गेलो, ठाकरे साहेब आमच्याकडे आले पूर्ण परिवारासकट. त्यामुळे असं कुठलंही राजकीय ही आजची बैठक नव्हती किंवा असा कार्यक्रम नव्हता. दिवाळीमध्ये ही आपली संस्कृती, आपली परंपरा आहे, यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही आणि यामध्ये कुठलंही राजकारण नाही. फक्त केवळ आणि केवळ ही आपली दिवाळी आहे, आपली संस्कृती, आपली परंपरा आहे. सगळ्यांनी मोठ्या आनंदामध्ये साजऱ्या करतायत. जसं 2 वर्ष कोविड होता, यावर्षी तेव्हा मर्यादा होत्या, गणपती नवरात्रोत्सव जोरात झाला, तसं दिवाळी देखील जोरात होते आणि म्हणून सगळ्या नागरिकांसोबत ही एक आगळी वेगळी दिवाळी इथे शिवतीर्थावर राजसाहेब आणि त्यांचे सहकारी करतात. मी त्यांना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत, अभिनंदन केलेलं आहे की असं जे काही एक खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांना एकत्र घेऊन दिवाळी साजरी करण्याचा हा एक चांगला आम्ही निर्णय घेतलेला आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये देखील आमची चर्चा झाली की कालपर्यंत परतीच्या पावसामध्ये देखील ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते निकषात बसू द्या अथवा न बसू द्या, सरकार त्यांना पूर्णपणे नियमापेक्षा जास्तीची मदत देण्याचा निर्णय झाला आहे आणि तो त्यांनाही लागू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. 3 महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप मोठे निर्णय आम्ही घेतलेत. काल भूविकास बँकेचा 964 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
त्यामुळे जे नियम होते ते देखील पूर्वीचे सगळे नियम बदलले. या अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे जे झालेलं नुकसान भरपाई देण्यासाठी जे निकषामध्ये बसत नव्हते ते देखील त्यांना त्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई दिली. काल आपल्याला मी सांगतो, काल एका क्लिकवर 7 लाख लोकांच्या खात्यामध्ये 50,000पर्यंत जी काही मदत होती, जे प्रोत्साहनपर आपण 50,000 रुपयापर्यंत देण्याचा निर्णय घेतला होता. काल एकाच याच्यामध्ये 2,500 कोटी रुपयांचं दिवाळीपूर्वी त्यांना त्यांच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना हा बळीराजा शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. सरकार त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेलं आहे. शेतकऱ्याला कुठेही वाऱ्यावर आमचं सरकार सोडणार नाही. हे बघा, ऐका तुम्ही बघा, मी सगळा आढावा घेतलेला आहे. तुम्ही कोणीतरी आता विरोधी पक्षाला हे विरोधात बोलणार, त्यांचा तो कायम तो बोलण्याचा प्रयत्न असतो आणि त्यांचा तो अधिकार आहे, बोलू दे त्यांना. परंतु माझं एकच आपल्याला सांगणं आहे की कालपासून जे आपण 4 वस्तू रवा, साखर, तेल आणि डाळ, चणा डाळ हे वाटपाचं काम सुरू झालेलं आहे आणि बिलकुल या दिवाळीच्या दिवसामध्ये सगळ्यांना हे शिधा, आनंद शिधा हे वस्तू ज्या आहेत त्या मिळतील. देखिए, ये दिवाली है, दिवाली की शुभकामनाएं देने के लिए हम लोग यहाँ आए थे. उन्होंने 10 साल से वो दीपोत्सव का आयोजन करते हैं और ये सभी लोगों को, यहाँ की जनता को लेके वो ये दिवाली का त्यौहार दीपोत्सव के माध्यम से मनाते हैं. और इसलिए हम लोग यहाँ पर उप मुख्यमंत्री जी और मैं दोनों भी यहाँ पर आए हैं. सबको शुभकामनाएं दी हुई है. ये दिवाली सभी लोगों को आनंदमय जानी चाहिए. 2 साल तो कुछ भी नहीं था. हमारी सरकार आने के बाद गणपति भी जोर से हुआ, नवरात्रि जोर से हुई, दिवाली जोर से हो रहा है. तो इसमें क्या, इसमें और कुछ राजनीति और राजकारण लाने की आवश्यकता नहीं. ये कोई राजनीतिक कार्यक्रम नहीं था. बिलकुल करणार, खूप आनंद आहे. ते बोललो तेव्हा तुम्ही घेतला ना ते. थँक्यू. तर पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्याशी बोलत होते. ज्या प्रकारे ही दृश्य आपण गेले काही वेळापासून दाखवतोय, तर ही दृश्य ही महाराष्ट्रामधल्या नवीन राजकीय समीकरणांची नांदी आहे का, हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला गेला. त्याला मुख्यमंत्र्यांनी आम्ही 3 नेते एकत्र आलो आणि याचा अर्थ याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू होता असं नाही, असं जरी म्हटलं तरी गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांची बदललेली भूमिका, राज ठाकरे यांनी घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा, राज ठाकरे यांची झालेली चौकशी आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरून लावणं, या सगळ्यांनंतर जी चर्चा पुन्हा एकदा सुरू होते ती म्हणजे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी ह्या हे तिन्ही पक्ष हे एकत्र येणार का, जी चर्चा सातत्याने आपण गेले काही दिवस चर्चा करतोय. मनसेच्या नेत्यांची देखील चर्चा करतोय, भाजपच्या नेत्यांची देखील चर्चा करतोय. त्यामुळे स्पष्ट शब्दात याबाबत कोणीही सांगितलं नसलं किंवा बोललं नसलं तरी सुद्धा येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कुठेतरी भाजप, शिंदे गट आणि मनसे हे तिघही एकत्र येतील का, हे तिघही एकत्र येऊन ही निवडणूक मुंबई महानगरपालिकेची जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटासाठी महत्त्वाची आहे, ह्या गटाच्या विरोधात एक कन्सॉलिडेटेड फोर्स म्हणून तयार होतील का, असा एक प्रश्न राजकीय जाणकारांच्या मनामध्ये निश्चितच उपस्थित होतोय. आणि हा प्रश्न उपस्थित होत असल्या कारणामुळे एकंदरीतच ही जी चर्चा सगळीकडे सुरू होते, ही चर्चा ह्याचसाठी आहे की हे तिघही नेते हे दिवाळीच्या निमित्ताने जरी एकत्र आले असले तरी ह्या भेटीचा हेतू हा येणाऱ्या मुंबई महानगरपालिका या संदर्भातला आहे. त्यामुळे एकंदरीतच राज ठाकरे यांचं भाजपच्या नेत्यांची वाढलेल्या भेटीगाठी, राज ठाकरे यांनी पत्र देणं मुख्यमंत्र्यांना, चर्चा करणं, बिनविरोध निवडणूक व्हावी ह्यासाठी पत्र देणं, ह्या सगळ्या गोष्टी राजकीय जाणकार असं म्हणतायत की येणाऱ्या काळामध्ये जी महानगरपालिका निवडणुकी आहे या निवडणुकीच्या साठी एका नवी समीकरणाची नांदी म्हणूनच या गोष्टींकडे पाहावं लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये
जी सातत्याने चर्चा होते, भाजप आणि शिंदे गट एकत्र येणार का, मनसे आणि भाजप एकत्र येणार का, कारण भाजप आणि शिंदे गट आता एकत्र येऊन सरकारमध्ये आहेत, मात्र मनसे काय करणार, कारण मनसेची भूमिका ही देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे या सगळ्या राजकीय बातम्यांवरती BBC मराठीचं लक्ष असणार आहे आणि या सगळ्या राजकीय बातम्या BBC मराठी तुमच्यापर्यंत त्याचे वेगवेगळे अँगल्स देखील पोहोचवणार आहे. त्यामुळे तुम्ही bbcmarathi.com लॉग इन करा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या बातम्या पाहायला मिळतील.